नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। फुटलेल्या बांधबंदिस्तीचे काम तातडीने मार्गी लावण्याचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे संबंधित खात्याला निर्देश। पाताळगंगा नदीच्या पुरात केळवणे खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे। काही ठिकाणी 2.5-3 फूट खोलीचे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी 3 फुटांपर्यंत उंचीची माती जमा झाली आहे। त्यामुळे कुजलेली भाताची रोपे व नापीक झालेली शेती पाहून केळवणे, पुनाळे व वशेनी येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अश्रूंचे बांध फुटले आहेत। अशा शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन फुटलेल्या बांधबंदिस्तीची पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे निर्देश संबंधित खात्याला दिले आहेत। रायगड जिल्ह्याला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पावसाने झोडपून काढले होते। पनवेल तालुक्यातील केळवणे व उरण तालुक्यातील पुनाळे व वशेनी ग्रामपंचायत हद्दीत वाहत येणाऱ्या पाताळगंगा नदीच्या उसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात केळवणे खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने पुराचे पाणी दिघवटी, केळवणे, पुनाळे व वशेनी परिसरात शिरल्याने अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे। त्यात या ठिकाणची संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने पेरणी केलेली भाताची रोपे कुजली। त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे। या नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर हे धावून गेले। त्यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थित सदर फुटलेल्या बांधबंदिस्तीची व परिसराची नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून संबंधित खात्याला बांधबंदिस्तीचे काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत। यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष पाटील, अखिल भारतीय खलाशी संघाचे अध्यक्ष तथा शेतकरी विश्वनाथ धर्माजी म्हात्रे, शासकीय अधिकारी, शेतकरी उपस्थित होते। रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी प्रत्यक्षात जागेवर जाऊन परिस्थितीची पाहणी केल्याने शेतकऱ्यांनी मंगेश वाकडीकर यांचे आभार व्यक्त केले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।